निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करताय राहण्याची चिंता. देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध. संपर्क 2114 5424 860000. मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत. पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने. लाडके आमदार साहेब, नामदार साहेब, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि साहेबांचे एक वैशिष्ट्य म्हणजे कलाकारांनी सुद्धा क्रिकेट खेळावं म्हणून कलाकारांसाठी बॉक्स क्रिकेट लीग सुरू करणारे साहेब आणि त्याचबरोबरीने जगातील एकमेव असं व्यक्तिमत्व रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 25,000 लोकांना एका दिवसात नोकरी देण्याचं काम ज्यांनी केलं तो म्हणजे आपले साहेब. साहेबांचं आगमन झालेलं आहे या क्रीडानगरीमध्ये. चला दोन्ही टीम आपल्याला टॉस करायचा या महत्वपूर्ण मॅचचा. केतन टॉस साठी या. साहेब, भारताच्या वेगवेगळ्या राज्यातील खेळाडू आलेत. उत्तराखंडचे खेळाडू आहेत, दिल्लीचे खेळाडू आहेत, अगदी राजस्थानचे खेळाडू आहेत आणि आता अंतिम फेरीची मॅच ज्याची चर्चा आहे. हेड कॉल केलाय आणि टॉस जिंकला गेलेला आहे. साहेबांच्या उपस्थितीमध्ये निर्णय काय असणार आहे? सर पहिले बॉलिंग करेंगे हम लोग. बॉलिंग करण्याचा निर्णय असणार आहे. साहेब, दोन्ही टीम जर पाहिलं तर तेवढ्याच बलाढ्य आहेत. दोन्ही टीमच्या खेळाडूंची साहेब थोडीशी ओळख देखील करून घेतील. टीम प्लेअर इकडे संघ मालक देखील या ठिकाणी हस्तांदोलन करतात साहेबांना. अचितजी कदम साहेब जे संघ मालक आहेत एकेच स्पोर्ट्स वरवडेचे आणि त्यांच्याच मला खेळताना पाहायला मिळेल. चला ओळख करूया. चला, नॅशनल अँथमसाठी आपण सर्वांनी उभं राहायचंय. आपण ज्या ज्या ठिकाणी बसलेल्या सर्वांनी उभं राहा. आपण राष्ट्रगीतासाठी उभं राहणार. सर्व प्रेक्षकांना, सर्व रसिकांना नम्र निवेदन आहे, यंगस्टरच्या सदस्यांना निवेदन आहे, आपण गाईड करायचं आहे. ज्या स्टँड मध्ये जे प्रेक्षक बसले सर्वांना, जे प्रेक्षक बसलेले आहेत सर्वांनी उभं राहायचंय. आपण थोड्याच वेळात मातरम अभूतपूर्व सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. हजारोची गर्दी देवगड नगरीमध्ये यंगस्टार प्रीमियर लीगचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आज यंगस्टार प्रीमियर लीग बुवाताई आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी अशी ही एक स्पर्धा या ठिकाणी आपल्या भेटीत आणली आहे. अगदी आता 12:30 वाजलेत आणि साहेब, IPL सुरू असताना एवढी गर्दी
फक्त देवळच होऊ शकतंय आणि बुवातारी आणि संपूर्ण यंगस्टर करून दाखवलेलं आहे. हे कोकणातील क्रिकेट प्रेम आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्या वर्षी ही यशस्वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक या ठिकाणी आलेत. यंगस्टरची संपूर्ण टीम या स्पर्धेला यशस्वी करताना पाहायला मिळते आहे आणि आपल्या भेटीला नामदार साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय. नितेशजी राणे साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्ता जपणारा नेता ही नितेशजी राणे साहेबांची ओळख आहे आणि ती ओळख जपत असताना आवर्जून या स्पर्धेला वेळात वेळ काढून साहेबांनी दिलेली भेट इकडे आपल्याला पाहायला मिळते आणि एक अभूतपूर्व गर्दी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आमच्या काही भगिनी मोठ्या संख्येने या मॅच पाहायला आल्यात आणि नितेशजी राणे साहेब जणू काही असं वाटतंय हे सिंधुदुर्गाचा IPLच आहे. IPL सुरू असताना एवढी गर्दी या स्पर्धेचं यश देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एक विशेष सन्मान आपण संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने नितेशजी राणे साहेबांचा करूयात. आज संपूर्ण आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल असा विकासाची गंगा या परिसरामध्ये ज्यांनी आणण्याचं काम केलंय आणि आज एक स्वप्नवत असं आयोजन म्हणावं लागेल. दुसऱ्याच पर्वामध्ये सुपर डुपर हिट आयोजन, प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेचं वैशिष्ट्य. मी बुवातारी यांना विनंती असणार आहे आपण साहेबांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघाचे हॅट्रिक आमदार, त्याचबरोबरने महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री, आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व नितेशजी राणे साहेबांचा सन्मान होतोय. बुवातारी यांना विनंती असणार आहे जोरदार आपलं मनोगत व्यक्त करावं. आमदार चषक आणि आमदार साहेबांचं आणि आपले कॅबिनेट मंत्री नितेशजी साहेबांचं मनोगत. आमदार चषक 2026च्या या स्पर्धेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आमचे सर्व प्रमुख मान्यवर, या स्पर्धेचे आयोजक बुवातारी आणि त्याचे सर्वच संतोष तारी आणि त्याचे सर्वच सहकारी, उपस्थित असलेले सर्वच आमचे तरुण मित्रांनो, रात्रीचे जसं आमच्या मित्रांनी सांगितलं रात्रीचे 12:30 पावणे 1 झालेले आहेत आणि तरीही जो काय उत्साह आणि जे काय वातावरण इथे पाहायला मिळतं ते मला नाही वाटत मुंबईच्या आजच्या संध्याकाळी वानकडेमध्ये पण पाहायला मिळत असेल. एवढा दर्जा या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने इथे पाहायला मिळतोय. आता चषकचं नावच आमदार असल्यामुळे स्पर्धेचा दर्जा पण तेवढाच असेल आणि आमच्या बुवातारी, संतोष तारी आणि त्याच्या सगळ्याच सहकार्यांनी जे काय वातावरण इथे ते दरवर्षी निर्माण करतात, गेल्याही वर्षी आलेलो, याही वर्षी आलो, एक वेगळं आणि खरंच एकदम उत्साह दाखवणारं हे पूर्ण असं वातावरण असतं. टीम सिलेक्शन मध्ये पण देशातल्या विविध राज्यातून प्लेयर इथे आणणं आणि एक चांगली स्पर्धा घडवणं याचं खरंच बुवातारी, संतोष तारी आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांचं खरंच मनापासून कौतुक करायला हवं. जो काय पिच आणि जे काय वातावरण इथे पाहायला मिळतं हे खरंच कौतुकास्पद आहे आणि या निमित्ताने देवगड असो आणि जिल्ह्याच्या कानकोपऱ्यातून लोक इथे पाहायला आलेले आहेत. जेवढे लोक इथे पाहत आहेत त्याच्यापेक्षाही दुप्पट लोक युट्यूबवर हा कार्यक्रम लाईव्ह पाहत असतील असा माझा विश्वास आहे.
आणि म्हणून अशा पद्धतीचा एक चांगला उपक्रम आमच्या बुवा तारीने आणि संतोषने आणि सर्वांनी आयोजित केला. मी त्यांचं मनापासून या निमित्ताने अभिनंदन करतो. आमच्या देवगडमध्ये चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी, मोठ्यातले मोठे प्रकल्प आले पाहिजे ही संकल्पना आमच्या सगळ्या जणांचीच आहे आणि त्याच प्रथेला पूर्ण करण्याचं काम या आमदार चषकच्या माध्यमातून बुवा तारी आणि संतोष आणि सगळे जण निश्चित पद्धतीने करतात. यात जास्त वेळ घेणार नाही, शेवटचा 1 तास आहे, पण मी शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे आलो होतो. अशाच आपण या पद्धतीने चांगली स्पर्धा आपण आयोजित करत राहावं. मला खरं म्हटलं तर या ट्रॉफीचं कुतूहल आहे. त्यांनी सांगितलं की ऋत्विकची आयडिया आहे, पण पर्यटनाच्या आधारे आमचं देवगडचा विकास करणं हाच आमचा प्रमुख हेतू आहे आणि त्यामुळे हे ट्रॉफी जे काय बुवानी आणि त्यांनी जी निवडलेली आहे ते देवगडच्या प्रतिमेला साजेशी अशी ट्रॉफी त्यांनी ह्या निमित्ताने इथे आणलेली आहे. त्याही बाबतीचे मी त्यांना कौतुक करतो. छोट्यातल्या छोट्या गोष्टी या पद्धतीने सिलेक्ट करून या स्पर्धेला एवढं मोठं करण्याचं काम आमच्या तरुण सहकाऱ्यांनी जे केलंय त्याचं खरंच अभिनंदन करतो. परत एकदा उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांचे आभार मानतो. खेळत असलेल्या सगळ्याच खेळाडूंना शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, या स्पर्धेची हीच खासियत राहिली आहे. युट्यूबला आतापर्यंत 18 लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांनी ही स्पर्धा युट्यूबला पाहिली आहे आणि IPL असताना मला वाटत नाही कोण टुर्नामेंट भरवतं, परंतु ही जी गर्दी आहे ही या आमदार चषकाचं यश आहे, यंगस्टरचं यश आहे आणि कोकणचं यश पाहायला मिळत आहे. हे कोकणच्या क्रिकेटची क्रेज पाहायला मिळते. 12:30 वाजून गेल्यानंतरची गर्दी आहे आणि साहेब, उत्तराखंड पासून अगदी केरळचे खेळाडू सुद्धा म्हणजे संपूर्ण भारतातून खेळाडू या स्पर्धेला दुसऱ्याच पर्वात खेळण्यासाठी सुद्धा आलेत. या स्पर्धेच्या निमित्ताने कार्यतत्पर युवा नगरसेवक संतोष तारी यांच्याकडून एक छोटीशी आठवण भेट मात्र नामदार आणि आपल्या सगळ्यांचे आमदार नितेशजी राणे साहेब यांना ही भेट दिली जात आहे. आणि विशेष म्हणजे या स्पर्धेच्या माध्यमातून एक संदेश आपण दिलाय, ते म्हणजे या कोकणच्या पर्यटनाचा, मग ट्रॉफी पासून असू देत किंवा खेळाडू पासून असू देत. चला, मॅचला सुरुवात करायची आहे. साहेब काही षटकं नक्कीच पाहणार आहेत आणि काय असतं ही क्रिकेटची क्रेज, टेनिस क्रिकेटची क्रेज आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषतः या टेनिस क्रिकेटला एक वेगळी ओळख आहे. मोठमोठ्या स्पर्धा आणि विशेष म्हणजे देवगडमध्ये सातत्याने स्पर्धाही होताना पाहायला मिळत आहेत आणि काय या ठिकाणी आणि साहेबांचं गावच खेळतंय. AK स्पोर्ट्स वरवडे टीम खेळताना पाहायला मिळते आणि एक दर्जेदार आयोजन पाहायला मिळेल. मॅच सुरू होते. दोन्ही टीमला विनंती असेल आपण सलामीची जोडी देखील मैदानात पाठवायची आहे. एका बाजूला जर पाहिलं तर साहेब आपल्या सिंधुदुर्गाचा होडावडे गावचा बबल नाईक आहे आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं ज्याच्या नावावर 39 मोटरसायकल, 6 4 व्हीलर कार मॅन ऑफ द सिरीजच्या आहेत असा डोंबिवलीच्या वाकळण गावचा केतन म्हात्रे आणि सध्याही जर पाहिलं तर सिरीजची आता आपल्याकडे कार आहे आणि लिडिंगला सुद्धा तोच आहे. बॅटिंगसाठी चाललाय, परंतु एक दर्जेदार क्रिकेट आणि असा डोळे दिपवणारा माहोल मी बुवातारी साहेब आणि संपूर्ण यंगस्टर आपलं कौतुक. साई कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस, कम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल. आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कम्प्युटर, डेस्कटॉप, लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्रीनंतर सेवा. नवे जुने कॉम्प्युटर, डेस्कटॉप, लॅपटॉप रिपेअर करून मिळतील. CCTV कॅमेरा बसवणे, रिपेअर व वार्षिक तपासणी. लॅपटॉप, डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध. जुने नवे डेस्कटॉप, लॅपटॉप बायबॅक विकत घेऊ ॲज पर व्हॅल्युएशन. तसेच सर्व प्रकारच्या वायर व कनेक्टर, अँटीव्हायरस, पेन ड्राईव्ह, कीबोर्ड, माऊस, UPS सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध. ॲड्रेस: मेस्त्री चाळ, रूम नंबर 2,